उल्लासनगर कैंप 5 के कैलाश कॉलोनी इलाके में गुरुवार शाम को हुई गोलीबारी और डबल मर्डर के मामले में पुलिस ने अब तक 8 लोगों को गिरफ्तार किया है। खास बात यह है कि बंदूक सप्लाई करने के आरोपी प्रणय निकम बेगुनाह हैं और प्रणय के वकील और मां ने आरोप लगाया है कि पुलिस उन्हें धोखा दे रही है। मिली जानकारी के मुताबिक पुराने झगड़े में हुई इस खूनी घटना में भाई अनिल हरकेश चौहान और अमन हरकेश चौहान की गोली मारकर हत्या कर दी गई, जबकि अर्जुन सूरजबली चौहान गंभीर रूप से घायल हो गए। पुलिस ने मौके पर भारी सिक्योरिटी तैनात कर दी और इलाके के सीसीटीवी फुटेज को कब्जे में लेकर जांच शुरू कर दी है। जांच के दौरान उल्लासनगर क्राइम ब्रांच को बड़ी कामयाबी मिली। सबसे पहले क्राइम ब्रांच ने शेखर बिराजदार और अजय राव को गिरफ्तार किया, जबकि तीसरे आरोपी अजीत शेख को हिललाइन पुलिस ने हिरासत में लिया। तीनों आरोपियों को कोर्ट में पेश किया गया तो कोर्ट ने उन्हें 28 मई तक पुलिस कस्टडी में भेज दिया। इसके बाद पुलिस ने सागर पाटिल को भी गिरफ्तार कर लिया। सागर पाटिल की गिरफ्तारी के बाद पुलिस ने और तेजी से जांच जारी रखी। इस बीच आगे की जांच के दौरान पुलिस को सबूत मिले कि हत्या में दूसरे आरोपी भी शामिल थे। उसके आधार पर पुलिस ने 26 मई को बदरुद्दीन खान, अमन मनोहर चौहान, कल्पेश सुनील महात्रे और प्रणय सचिन निकम को गिरफ्तार किया। बुधवार को प्रणय निकम समेत चारों आरोपियों को कोर्ट में पेश किया गया और उन्हें 3 दिन की पुलिस कस्टडी में भेज दिया गया। मी प्रीती निकम. प्रणय आता कैलास कॉलनीला जे झालंय गोळीबार, त्याच्यात माझ्या मुलाचं नाव घेतलेलं आहे सचिन प्रणय निकम. तर 25 तारखेला त्याला घरातून उचललं पोलिसांनी, रात्रभर त्याला टॉर्चर केलं आणि मग 26 तारखेला पण दिवसभर रात्रभर टॉर्चर करून मग कंप्लेंट त्याची नोंदवली. 26 तारखेला मेडिकल केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी कोर्टात आणलं. त्याला जबरदस्ती करतात की तू सांग त्याने दीपकनी गन दिली आहे म्हणून फिर्यादीनी. मग त्याला अडकवतात. त्याचा काहीच दोष नाही आहे, त्यांनी काही केलंच नाही आहे, त्याचा गुन्हाच नाही आहे काय, त्याला फसवतात. त्या दिवशी मग तुमचा मुलगा कुठे होता? तिथेच होता, त्याच जागेवरती होता. जो गोळ्या घालणार त्याला माहिती तर तो गेला असता का तिथे, बोलला असता का मला गोळ्या घाला म्हणून मी तिथे उभा राहतो त्यांच्याबरोबर. हे बघा व्हिडिओ पण आहे त्याचा. त्याला मेसेज आलेला, त्याने तो मेसेज दाखवला पण दीपक ठाकूरला. आता तुमची मागणी काय? माझी मागणी आहे, माझा मुलगा निर्दोष आहे, त्याला निर्दोष सोडा. हे जबरदस्तीने फसवतात त्याला, त्याचं काहीच नाही आहे, त्याचा म्हणजे काहीच चुकी पण नाही आणि त्याच्यावर काहीच हे नाही आहे. त्याला का फसवलं जातं आणि त्याला कोण फसवतंय? आता फसवणारे फसवतात, राजकारणी आहे. विशेष एका व्यक्तीचं नाव वगैरे काय आहे का कोण? म्हणजे नाव तर नाही. आरोप करताय तर कसं आहे की आता तो आरोपी झालेला आहे, तर तुमचा आरोप हा स्पष्ट असला पाहिजे. आरोपी झालाय पण तो नाही आहे आरोपी. मग त्याला कोण कोण फसवतंय? फसवतोय? आरोप स्पष्ट करा. नाव घेऊन कोण करा. आहे त्याच्यामध्ये? ते तर नावं माहिती नाही, भरपूर नाव आहेत तसे तर, पण घेऊ नाही शकत. त्याची कोणाची दुश्मनी वगैरे आहे का? दुश्मनी जे आता आतमध्ये तोच त्याचा मित्र दुश्मन होता. त्यानेच त्याला हे टार्गेट केलेलं आहे. 307 आधी होती त्याच्यावरती, त्यांनी त्याचं नाव घेतलेलं आहे जाणून बुजून. नमस्कार, माझं नाव निखिल रमेश वाहन आहे. मी उल्हासनगरमधील कैलाश कॉलनी येथे जो प्रकार घडलेला आहे त्यामधील आरोपी म्हणून ज्यांना अरेस्ट केले आहे, अटक केली आहे, आपला प्रणय सचिन निकम, त्याची बाजू मी माननीय मेहरबान कोर्टापुढे मांडली आहे. यामध्ये असं कोर्टापुढे आम्ही निदर्शनास आणून दिलं की जो आरोपी आहे त्याला इलिगलपणे अरेस्ट करण्यात आले. आरोपीला 25 तारखेला घरातून त्यांना अरेस्ट करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर त्याला अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर 26 तारखेला आरोपीला अरेस्ट दाखवले. प्रॉपर पेपर जे पण प्रोसिजर केली आहे पोलिसांनी, त्यामध्ये असं नमूद केलं की 26 तारखेला आम्ही त्यांना अरेस्ट केलं आणि त्यानंतर आज मेहरबान कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आले आणि 30 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. काय वाटतं तुम्हाला, का फसवलं जातं त्याला, का त्याचं नाव घेतलं जातं, काय याच्या मागं कोण असू शकतं, काय सांगाल? आता जसं की आरोपीच्या नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं आहे आणि आरोपींनी सुद्धा आम्हाला असं सांगितलं आहे की सदर प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, मी त्यांचं नाव घेऊ शकत नाहीत, सदर प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्याबरोबर प्रणय निकम यांचा जुना वाद होता. त्या वादाचा राग मनात धरून यांनी प्रणय निकम यांचं नाव घेतलेलं आहे. जो शेखर बिराजदार जो आरोपी मुख्य आरोपी आहे फायरिंगमधला, त्याने कबुली जबाबामध्ये असं दिलं आहे की मगाशी मी बाईट घेतली तेव्हा पोलिसांनी सांगितलं की वेपन हे प्रणय निकम याने पुरवलेलं आहे. आपण जर बघितलं तर
त्यामध्ये पोलिसांनी असंही सांगितलं प्रणय निकमला की सदर जो तुम्ही बंदूक जी दिली आहे बिराजदारला आरोपी नंबर 1 यांना, ती फिर्यादी यांच्याकडनं घेऊन मग आरोपी नंबर 1ला दिली आहे असंही प्रेशराईज करत आहे पोलिसांमार्फत, असंही प्रेशराईज केलं जात आहे आणि मुख्य फिर्यादी आहे यांनाच टार्गेट करून आरोपी बनवण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती पण आम्हाला आरोपीकडनं मिळाली आहे आणि आरोपीच्या नातेवाईकाकडनं मिळालेली आहे. तुम्ही याबाबत काही न्यायालयाला अर्ज वगैरे केला का? आम्ही मेहरबान न्यायालयापुढे एक अर्ज केला आहे. त्यामध्ये मुख्य असं आहे की 25 तारखेला आरोपी प्रणय निकम यांना जेव्हा ताब्यामध्ये घेण्यात आलं होतं, अरेस्ट करण्यात आलं होतं, त्या दिवशीचे संपूर्ण CCTV फुटेज, आजपर्यंतचे CCTV फुटेज हे जतन करून मेहरबान कोर्टापुढे सादर करावं, एक असा आम्ही अर्ज दिला आहे. आणि दुसरा एक अर्ज असा दिला आहे की आरोपीची जी अरेस्ट आहे ती बेकायदेशीर आहे आणि तशा प्रकारचे फिर्यादी आरोपीला मारहाण सुद्धा करण्यात आली आहे अशा प्रकारचा एक अर्ज मेहरबान कोर्टापुढे दिला होता. प्रणय निकम यांचा व्यवसाय काय आहे? प्रणय निकम हे बघायला गेलं तर पूर्वी हे विद्यार्थी होते, त्यानंतर आता व्यवसाय म्हणून ते त्यांच्या वडिलांना हातभार करतात आणि 5 नंबरमधील जीन्स कारखाने वगैरे आहेत त्यामध्ये जीन्स पुरवठा करतात, जिथे धागा कटिंग किंवा आणि जीन्स पॅकिंग वगैरे होतात, अशा प्रकारचे व्यवसाय ते करतात. शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।